त्याने खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि तितकेच तोडीस तोड मोरवणे संघाचे सलामीचे फलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. संकेत मनोज कासार साहेब यांना विनंती आहे की पंचांची भूमिका निभावायची. मनोज कासार साहेब मोरवणे संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आर्यन विनंती आहे की बाईक जवळ संपर्क साधायचा आहे. मोरवणे संघाकडून एक्स्ट्रा खेळाडू कोणी असतील कृपया माईक जवळ संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना ब गटातील आपल्याला पाहायला मिळतो. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मागच्या वर्षी लगातार 2 वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. गणेश खेडेकरने हॅट्रिक मारली तर निलेश खेडेकरून 500. निलेश खेडेकर मनोज कासार आणि निलेश घोले. मनोज कासार आणि निलेश घोले साहेब यांना विनंती आहे की पंचांच्या भूमिकेसाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपले सर्वांचे आवडते पंच मनोज कासार साहेब आणि निलेश घोले साहेब दोघांनाही विनंती आहे की मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घोडेगुमचं नाव सांगा. मोरवणे संघाकडून एक्स्ट्रा खेळाडू कोण असतील आर्यन तुम्हाला विनंती आहे लवकर माईकचा संपर्क करायचा आहे. लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम यादव सहाय्यक समितीमध्ये एक नावाजलेला संघ आणि तितकाच तोडीस तोड असा मोरवणे गावचा समर्थ क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सलामीला आलेले फलंदाज मोरवणे संघाकडून संकेत आणि प्रितेश गोलंदाज तयार. घोडेगुम गावचा सुपरस्टार गणेश खेडेकर. खरोखर मी पुन्हा एकदा स्वतःची ओळख करून देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड आणि याच रायगडचा भूमिपुत्र घोडेगुम गावचा सुपुत्र कुमार प्रथमेश गणपत दाभेकर आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार प्रथमेश ताज जीवलग मित्र गणेश खेडेकर. बघूया पहिला चेंडू आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गोलंदाजी मार्गावर एक गाजलेला यादव सहाय्यक समितीचा गोलंदाज गणेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पहिलं षटक आणि महत्वाचं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मी विनंती करतो करजाई देवी प्रसन्न खामगाव विरुद्ध श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गौडवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस सोडवून घ्यायचा आहे. तर त्यांनी तयार राहायचं आहे. गणेश खेडेकर यांनी जर हॅट्रिक घेतली तर घोडेगुम गावचे निलेश खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक पहिलाच घोषित झालेला आहे. खरोखर गणेशसाठी एक सुवर्ण संधी. त्याचबरोबर मोरवणे संघाच्या प्रत्येक षटकारासाठी प्रितेश रिकामे यांच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश शेट्टे साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आणि हा पहिला सामना पहिला षटक घेऊन पहिला चेंडू गणेश याचा प्रितेश याच्या समोर खोलवा टप्प्याचा यॉर्कर लाईन चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. सुरेख असं क्षेत्ररक्षण रोशन ठसाल. घोडेगुम गावचा एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वरती एका धावेवर समाधान मानावं लागलं प्रितेश याला. आणि पुन्हा एकदा सुवर्ण संधी मोरवणे गावच्या खेळाडूंसाठी ती म्हणजे प्रत्येक षटकारासाठी अंकित बाटे समर्थनगर यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक. मोरवणेच्या कोणत्याही खेळाडूने षटकार ठोकला तर 101 आणि गणेशने हॅट्रिक घेतली तर निलेश खेडेकर यांच्याकडून 501. यावेळेला पुन्हा एकदा गणेश सज्ज. गणेशच्या समोर संकेतच्या बॅटमधून चेंडू चाललाय लवकरच्या दिशेने आणि थोडस कॅच ड्रॉप होतोय. चेंडू चाललाय परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न एका धावेवर समाधान मानावं लागतंय का. यावेळेला धावून किती धावा काढल्या पंचांचा इशारा आमच्याकडे 2 धावा. खरोखरच सुरेख अशी फटकेबाजी संकेत यांच्याकडून पाहायला मिळाली. संकेत मोरवणे संघाचे सलामीचे फलंदाज. खरोखर सलामी काय असते हे संकेत यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतं. कारण मोरवणेचा संघ जेव्हा जिंकला त्यावेळी संकेत त्यांच्यासाठी जोरात धावून आला आणि तोच संकेत पुन्हा एकदा सलामीला मोरवणे गावचा सितारा संकेत सामना करेल गणेश याचा. गणेश एक नावाजलेला गोलंदाज. यावेळेला मात्र संकेतने भिरकावला मिड विकेटच्या दिशेने. चेंडूचा भाग आहे कर्णधार सुधीर आणि पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण कर्णधार सुधीरच्या माध्यमातून एका धावेवर समाधान मानावं लागेल संकेत याला. आणि काय गोलंदाजी हाताळतोय गणेश. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडू आणि 4 धावा. खरोखरच आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खरोखरच गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकण्यासाठी ओळखला जाणारा क्रिकेट संघ म्हणजे सोमजाई क्रिकेट संघ आणि फलंदाजीसाठी फेमस असलेला संघ म्हणजे मोरवणे आणि मोरवणेचा फलंदाज प्रितेश. हाड इतर प्रितेश. बघूया आपल्या संघासाठी या वेळेला चकवण्यात यश मिळालंय. सुंदर असं यश
यष्टीरक्षण बाउंड्रीच्या विकेटच्या मागे पाहायला मिळालं दिनेश यांच्याकडून आणि खरोखरच सुरेख असा चेंडूची सांगता निर्धाव चेंडू गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या झाली होती 4 चेंडू आणि 4 धावा. काय सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळते गणेश कडून. यादव सहाय्यक समिती आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 आणि या 2024चा एक नवीन नियम तो म्हणजे पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर तैनात असू शकतात आणि त्याचाच फायदा घेताना आपल्याला थोडंसं कमजोरी पाहायला म्हणजे प्रितेश यांच्याकडून. परंतु प्रितेश पुन्हा एकदा सज्ज हाड इतर प्रितेश या वेळेला फटकावलाय. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने आर पार सीमा पार कणकणीत षटकार डीजे. खरोखरच एक आनंदाची बातमी प्रितेश यांच्यासाठी. गणेश शेटे नवसरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक इथे हजर झालंय प्रितेश यांच्यासाठी. खरोखर त्यांचे एक चाहते क्रिकेट समर्थक आपल्याला पाहायला मिळतात गणेश साहेबांच्या रूपामध्ये आणि खरोखरच एक चालना देण्याचं काम सहकार्य करण्याचं काम आपल्या संघासाठी करतायत ते गणेश. आणि पुन्हा एकदा गणेश खेडेकर विरुद्ध प्रितेश. बघूया आपल्या संघासाठी यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फसलाय आणि निर्धाव धावेवर समाधान मानावं लागतंय का नाही. ओव्हरच्या माध्यमातून संघाला धावा मिळतील 1. खरोखर संघाची धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 11. खरोखर एक षटकार आपल्याला सुरेख असा पाहायला मिळाला प्रितेशच्या बॅटमधून परंतु फक्त 11 धावांवरती रोखण्यात यश मिळालंय ते गणेश याला. आणि आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा घोडेगुम गावचा सोमताई क्रिकेट संघाचा एक नावाजलेला अनुभवी असा गोलंदाज ज्याने गेली अनेक वर्ष उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आपल्या घरी नेली तो म्हणजे प्राण कडेकर. आणि प्राणच्या समोर पुन्हा एकदा प्रितेश षटकार किंग. मुरवणे गावचा षटकार किंग म्हणून ज्याला ओळखला जातोय तो प्रितेश यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. आणि खरोखरच प्रितेश मध्ये खरोखरच एवढी धमक आहे त्याच्या फलंदाजीमध्ये की तो एक हाती सामना पलटवू शकतो आपल्या संघासाठी. कारण प्रितेशला आपण गेली अनेक वर्ष पाहतोय अतिशय नावारूपाला आलेला फलंदाज मुरवणे गावचा आणि तितकीच चांगली त्याची खेळी तितकाच चांगली त्याची टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाज देखील तितकाच तोडीसतोड तो म्हणजे प्राण. घोडेगुम गावची आन बान आणि शान सर्वांचा लाडका प्राण. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज तयार आणि आपण यष्टी मागे यष्टीरक्षक पाहतोय दिनेश काटे यांच्या रूपामध्ये. खरोखर शॉर्ट किपिंग इथे पाहायला मिळते. बघूया आपल्या संघासाठी पुढचा षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 11. पुढचा षटक घेऊन गोलंदाज तयार. प्राण बघूया प्राण विरुद्ध प्रितेश. प्रितेश एक हार्ड हिटर षटकार किंग मुरवणे गावचे ज्यांना ओळखलं जातं ते प्रितेश आणि त्यांच्या जोडीला आहेत ते संकेत. संकेत हा सुद्धा आपल्या टेक्निकसाठी फेमस असलेला फलंदाज मुरवणे गावचा युवा सितारा. खरोखरच तो कव्हर ड्राईव्हचा त्याच्या आपण फॅन आहोत असा संकेत आणि त्याच्या सोबत आहे तो प्रितेश. आणि गोलंदाजी मार्क गोलंदाज सुद्धा तितकाच अनुभवी घोडेगुम गावसाठी गेली खरोखर 17-18 वर्ष ज्याच्या गोलंदाजीचा अनुभव आपण पाहत आहोत असा गोलंदाज प्राण. बघूया पुढचा चेंडू यावेळेला प्रितेशसाठी. प्राण विरुद्ध प्रितेश घोडेगुम विरुद्ध मुरवणे आणि पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा. यावेळेला मात्र खरोखरच फलंदाजाला चकवण्यात यश मिळालंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये प्राण यांच्याकडून. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी. हॅलो तुमच्याकडून पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमसाठी ते म्हणजे आपल्या सोमजाई सेवा संघ घोडेगुमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष यादव सहाय्यक समितीचे अध्यक्ष विठोबा महाडिक साहेब यांच्याकडून प्राण यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया प्राण खेडेकर सामना करतील ते प्रितेश यांचा. प्रितेशवर सुद्धा लागले बोली आणि समोर आहे प्राणची गोलंदाजी. या वेळेला सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं होतं परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव सोडण्यात यश मिळालं प्रितेश याला. खरोखर सुरेख गोलंदाजी प्राणकडून पाहायला मिळाली. दोनही चेंडूवरती प्रितेशला जागेवर उभा ठेवण्यात यश मिळालं ते प्राण यांना. आणि यावेळेला मात्र स्ट्राईकवर आले ते संकेत. संकेतच्या नावाचा दरारा मुरवणे गावाने अनेक वर्ष ऐकला आणि हाच संकेत पुन्हा एकदा सलामीला आला. सलामीला येऊन मात्र नॉन स्ट्राईकलाच राहिला. आता मात्र आलाय स्ट्राईकवर संकेत. बघूया संकेत विजयाचे संकेत देतो का की तो सुद्धा निर्धाव चेंडू खेळतो. कारण संकेत विरुद्ध प्राण अतिशय अतिथीचा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट घोडेगुम विरुद्ध मुरवणे. बघूया पुढचा चेंडू. संकेत सज्ज. संकेतच्या समोर असतील ते प्राण खेडेकर. प्राण खेडेकर यांनी गेली अनेक वर्ष अनेक मैदानं गाजवली असा हा गोलंदाज आपल्या संघासाठी स्लो बॉल टाकण्यात यशस्वी आणि या वेळेला मात्र चेंडू
चाललाय मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. खरोखरच संकेतच्या बॅटमधून एक सुंदर असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं नाव काय? संकेत याचा पुष्पा पार्ट 2 येतोय. पुष्पाचा ट्रक काय बाजूला बघितला, संकेतने पुष्पाच्या ट्रक वरती हल्ला बॉल केलेला आहे. एक षटकार लेग साईडच्या दिशेने आलेला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्राण्यांचा हा चेंडू. ओव्हर टू यू. यावेळेला लेग साईडच्या दिशेने भरकवण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू तैनात आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय, बॉल कलेक्ट करतो, फेकी करतो. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येते आपल्याला संकेत यांच्या मार्फत. 2 रन काढलेले आहेत धावून. एकाच्या जागेवरती डबल आणि डबलच्या जागेवरती षटकार. अशा पद्धतीने जर खेळत राहिले तर यावेळेला धाव संख्या पोहोचली आहे 320 धावांवरती. धाव फलक जवळपास चालूच ठेवलेला आहे, धावता ठेवलेला आहे. त्याचबरोबर संकेत आणि प्रितेश यांनी एक षटकार लगावलाय आणि अंकित बाटे समर्थनगर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक पटकावलंय. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर फलंदाज तयार. संकेत मोरवणेचा संकेत खरोखरच त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, कारण गेली अनेक वर्ष मोरवणे संघाच्या फलंदाजीची सलामीची धुरा त्याच्या खांद्यावरती आपण गेले अनेक वर्ष पाहतोय. आणि दोन्ही संघ खरोखर एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला नेहमी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्यांना मध्ये गेले जरा मला काय नाव माहिती नाही ना. बोला. या वेळेला मात्र पुन्हा एकदा संकेतच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने आलेला दुसरा षटकार. काय फलंदाजी करतोय खरोखरच संकेत, ज्याचं कौतुक आपण केलं आणि त्या कौतुकाला साजेशी खेळी संकेतच्या बॅटमधून. खरोखरच त्यांनी प्राण खेडेकर सारख्या गोलंदाजाला षटकार लगवण्यात यश मिळवलं. असा हा फलंदाज संकेत. अंकित बाटे यांनी आपलं एटीएम कार्ड इथे स्टेजवरती आणून ठेवलेलं आहे. जितके षटकार माराल एटीएम मधून 100 रुपये घेऊन जायचे आहे. एटीएमचा पासवर्ड मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, मात्र इथे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी फलंदाजाला षटकार लागावे लागतील. पुन्हा एकदा यावेळेला पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि प्राणला दंडित केलं जातं एका धावेसाठी. संकेत यांनी आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत. आणखी मोठ्या षटकारांची अपेक्षा, कारण की ते अंकित बाटे यांचं एटीएम कार्ड पडलेलं आहे. एका षटकाराला 100 रुपये पासवर्ड मिळणार. 3 षटकार लगातार 666. पाहूया हा कोण करतात आहेत का, कारण की आतापर्यंत 2 षटकार तर लगावले. 200 रुपयाचे मानकरी झालेले आहेत. पुन्हा एकदा हार्ड इतर प्रितेश. संकेतच्या समोर प्राण दिशावर कटले. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. बघूया फिल्डिंग होते का. आणि खरोखरच 2 धावा तोडण्यात यश मिळालं. बाईच्या स्वरूपात 2 धावा वाईट प्लस 2 मला वाटतं इकडे असेल. पंचांचा इशारा वाईट प्लस 2. प्रितेश रिकामे याच्यासाठी पण प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे गणेश शेटे यांच्या मार्फत. त्यामुळे सगळ्या बाजूने बघा, आता तुम्हाला संध्याकाळचं सत्र होईल. जशी हवा सुटेल, जसं वादळ सुटेल, तसं प्रेक्षकांची सुद्धा गर्दी येणार आहे आणि प्रेक्षक पैशाची बरसात करणार आहेत. त्यामुळे खेळ दाखवा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करा. प्रेक्षक आपल्या समोर पैशाची इथे वर्षा करणार आहात. खरोखरच ती सुवर्ण संधी प्राणसाठी सुद्धा आहे, कारण विठोबा माडिक यांनी जाहीर केलं हॅट्रिक साठी इथे 500 रुपये परत. चेंडू आपल्याला इथे जसे 2000च्या नोटीला चीप लागली होती, म्हणजे बॉलवरती पण आपल्याला चीप लावावी लागणार आहे. चेंडू हरवलेला आहे. चेंडू गेला पलीकडे, जीपीएसच्या माध्यमातून शोधावा लागेल. इतका मोठा षटकार, गगनभेदी षटकार. आणि अनिल बाबू या मोठ्या षटकारानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 36 धावांवरती. म्हणजे इथे 100 रुपयाचा पुरेपूर फायदा घेण्याचं काम जवळपास संकेत आणि प्रितेश या दोघांनी पण ठरवलेलं आहे. आज ते दोघं ठाणून आलेले आहेत, जेवढे एटीएम असेल तेवढे फोडून काढू. बोला. खरोखरच इथे आपले प्रेक्षक गणेश शेट्टे साहेब आणि अनिल बागुल साहेब नवसारी यांच्याकडून खरोखर यांचे करावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, कारण इथे फक्त फलंदाज आणि गोलंदाजासाठी सुद्धा बक्षीस लागत नाहीये, तर त्यांनी इथे कॉमेंट्री मॅन साठी सुद्धा बक्षीस लावलंय. 200 रुपयाचं पारितोषिक आम्हाला जाहीर केलंय. ते म्हणजे आपले लाडके गणेश शेट्टे साहेब. खरोखरच साहेब खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुमचं सहकार्य लाभलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा आमचं काम करण्यामध्ये तेवढंच यश मिळेल. खरोखर आता पुन्हा एकदा सोमजाई क्रिकेट संघ आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मला पहिलं पारितोषिक मिळालंय, त्याबद्दल मी स्वतःचा आभार मानून घेतो. खरोखर धन्यवाद गणेश शेट्टे साहेब.
गणेश साहेबांसारखे समर्थक जर आपल्या पाठीशी असतील तर नक्कीच आपल्याला घवघवीत यश प्रत्येक ठिकाणी मिळत जाईल. आणि खरोखरच संतोष साहेब आपल्यासाठी सकाळपासून जोडलेले आहेत आपल्या समालोचन कक्षामध्ये आणि खूप सुरेख असं समालोचन, खूप सुंदर वाणी गणेश साहेबांची आणि तितकंच सुंदर असं क्रिकेटचं नॉलेज त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक मैदानाचा कोणा त्याला काय म्हणतात, त्या जागेला काय म्हणतात ते माहीत असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि ते खरोखरच ज्ञानाचं भांडार, क्रिकेटच्या ज्ञानाचं भांडार म्हणून ज्याला म्हटलं जातं, असे संतोष रेणोसे साहेब आपल्याला इथे जोडलेले आहेत. आणि खरोखर साहेबांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझ्यासारख्या युवा समालोचकाला खरोखरच तुमच्याकडून शिकण्याची प्रेरणा मिळते. आणि खरोखरच पुन्हा एकदा आपण बोलूया सामन्याकडे. तिसरा षटक घेऊन येतोय संघाचा युवा गोलंदाज गोडेगुंगावचं भविष्य रोनक तसाल. आताच 10वीच्या परीक्षेमध्ये 70% मिळून पास झालेला गोलंदाज आपला रोनक तसाल यावेळेला गावासाठी बघूया कसा लढतो. कारण रोनक तसाल खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्टेप आउट कराल तर नक्कीच तसाल, कारण गोलंदाजी करतोय तो रोनक तसाल. समोर आहेत ते प्रितेश आणि संकेत. नक्कीच काय वर्णन केलं तुम्ही. 10वीची परीक्षा पास करून आत्ताच मैदानावरती पदार्पण झालं असं वाटतंय. मात्र गेल्या वर्षी त्यांनी अभ्यासात काढलं हे आपल्याला तितकंच इथं आवर्जून सांगावं लागेल. चला तर पास झालं त्याबद्दल कौतुक. मात्र इथे आता क्रिकेटचा खेळ पास होतो का? नक्कीच बाकीचं माहित नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे गडी मिळालेला आहे रोनक याला. खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने प्राण यांच्याकडून पाहायला मिळालं आणि 2 धावांमध्ये त्यांना रूपांतर करता आलं नाही. प्रितेशला ते संकेतला माघारी परतावं लागलं. खरोखर अचूक असा थ्रो आणि अचूक असा टप्पा पकडून रनआउट केलं रोनक आणि प्राण यांनी मिळून. आणि यावेळेला मात्र संकेतला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज आपल्या संघासाठी वनडाऊनला आलेले दीपेश. या रनआउट नंतर मी सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो, कारण की बरेच सारे खेळ असतात ते वैयक्तिक असतात. मात्र क्रिकेटला सांघिक खेळ बोलला गेलाय. सांघिक ह्याच्यासाठी म्हटलं कबड्डी, खो खो सांघिक खेळ आहेत. इथे संघातील सगळ्या खेळाडूंचा सहभाग गरजेचा असतो. संघातील एक खेळाडू नुसता खेळून कधीही संघ वरती जात नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून खेळणं. आणि बघा, एकाने कलेक्ट केला, एकाने फेकी केला, तेव्हा रनआउट झाला, तेव्हाच तर हा विकेट मिळाला. खरोखरच हा सांघिक खेळ म्हटला जातो. ज्या प्रकारे मैदानातले 11 खेळाडू खेळत असतात त्याच प्रकारे समर्थकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते. आणि मुरवणे आणि घोडेगुमी ही दोन्ही संघ अतिशय जवळचे संघ, मैत्रीपूर्ण लढत त्यांच्यामध्ये नेहमी पाहायला मिळते. ज्या प्रकारे 11 खेळाडू खेळत असतात त्याच प्रकारे त्यांची समर्थकांची भूमिका आणि समर्थकांची संख्या देखील तितकीच दुप्पट असते. प्रत्येक वेळेला समर्थक त्यांचे मैदानामध्ये हजर असतात. असे दोनही जवळचे संघ आपण म्हटले जातो त्यांना मुरवणे आणि घोडेगुम. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन रोनक तसाल. नक्कीच राईट अमाउंट विकेटचा मारा. यावेळेला शॉर्ट टप्प्याचा चेंडू लेग साईडला बंकवलेला आहे. इथे बिग स्क्वेअरनेसचा खेळाडू जिथे धावतोय कनेक्ट करतो. मात्र बघा, इथे थोडीशी मिसफिल्डिंग झालेली आहे आणि मिसफिल्डिंग जवळपास 3 धावा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढून जातात. ह्या धावसंख्या त्यांना किती भारी पडणार आहेत आता त्यांनाच कळेल ज्या वेळेला पुढचा सामना आपला चालू होईल. खरोखरच थोडीशी चूक झाली इकडे क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. खरोखर जिथे एका धावेवरती समाधान मानावं लागलं असतं मुरवणीला, परंतु तिथे 3 एक्स्ट्रा धावा मिळून गेल्या. परंतु काही हरकत नाही, कारण रोनक शर्यत अजून संपलेली नाही, कारण तू अजून जिंकलेला नाही. रोनकला इथे जिंकावं लागेल, त्याला दीपेशला माघारी धाडावं लागेल. परंतु दीपेश हा सुद्धा तितकाच तोड असा फलंदाज, कारण आम्ही सराव सुद्धा एकत्र करतो आणि मॅच सुद्धा आमने सामने खेळतो. त्यामुळे दोघांचाही खेळ एकमेकांना नक्कीच पुरेपूर ठाऊक असलेले असे 2 संघ आमने सामने. नक्कीच रोनक याच्या आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 42 धावा. यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे लेग साईडच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पार, खणखणीत षटकार. खरोखरच इथे पुन्हा एकदा पारितोषिक पटकावले दीपेश यांनी. 100 रुपयांचं पारितोषिक बाटे साहेब समर्थ नगरचे यांच्याकडून. खरोखरच मोरवणीच्या प्रत्येक फलंदाजासाठी इथे बोली लागली होती, प्रत्येक षटकारासाठी तिथे पारितोषिक घोषित केलं होतं समर्थ नगरचे बाटे साहेब यांनी, अंकित बाटे साहेब यांनी. आणि खरोखरच त्याचा पुरेपूर फायदा उचललाय ते मोरवणीच्या प्रत्येक फलंदाजाने. आणि इथे रोनकला सुद्धा एक षटकार खावा लागलाय. परंतु ठीक आहे, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार आणि फलंदाजी मार्फत पुन्हा एकदा दीपेश आपल्या संघासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट रोनक. आतापर्यंत 48 धावा झालेल्या आहेत आणि हा शेवटचे जवळपास 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र हा निर्धाव फेकलेला चेंडू, एक गडी बाद, निर्धाव नाही आहे, गडी बाद झालेला आहे. एज लागलेली आहे, यष्टीरक्षकाने झेल केलेला आहे आणि खेळाडूचा खेळ संपवलेला आहे. आतापर्यंत 48 धावा झालेल्या आहेत, गडी बाद 2. आवर्जून सांगू इच्छितो, कारण की हाय स्कोर करण्याच्या दिशेने जवळपास मार्गस्थ झालेला आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हाय स्कोर होईल का इथेच थांबावं लागेल? तुम्हाला काय वाटतं सर?
मला असं वाटतं आता शेवटच्या चेंडूवरती नक्कीच कमबॅक केलं जाईल, कारण नवीन फलंदाज रुपेश त्याला थोडंसं कठीण असेल या चेंडूचा सामना करणं, कारण रुपेश हा जरी फिनिशरच्या भूमिकेसाठी ओळखला जात असला तरी त्याला फक्त खेळायला मिळेल तो एक चेंडू, आणि एका चेंडूमध्ये षटकार मारणं तितकंच कठीण आहे, कारण गोलंदाजी करतोय तो रोनक ठसाळ आणि त्याचबरोबर आपले ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे स्पॉन्सर साहेब. त्याचप्रमाणे मी एक सूचना जाहीर करतो, जरा कर्दळ देवी प्रसन्न खामगाव संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गोलवाडी यांच्या दोघांचे कर्णधार उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करून घेणार आहोत इनिंग ब्रेकच्या दरम्यान. एकच चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे कर्णधार उपस्थित राहा. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे स्पॉन्सर आपले शैलेश साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. साहेब तुमचं सहर्ष स्वागत. यादव सहाय्यक समिती गोविले विभाग शाखा मुंबई आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 आणि सुरू असलेला हा 6वा सामना. 6व्या सामन्याचं तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील 6वा चेंडू, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोनक ठसाळ. बघूया पुढचा चेंडू, यावेळेला लेफ्टी बॅट्समन, परंतु पुन्हा एकदा चकवण्यात यश मिळालं आणि खरोखर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि सर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खरोखर रोनक याच्या गोलंदाजीवरती षटकार मारणं तितकंच कठीण आहे, परंतु ते काम मात्र संकेत माफ करा दीपेश यांनी चोख बजावलं आणि दीपेशने षटकार मारून पारितोषिक जिंकलं. आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 48. 49 धावांचं डोंगर एवढं आव्हान, आणि खरोखरच घोडेगुमचा डोंगर चढणं किती कठीण आहे ते घोडेगुमच्या खेळाडूंना माहिती आहे. आणि आता 49 धावांचा डोंगर ते नक्कीच चढतील, कारण फलंदाजीच्या क्रमामध्ये अनेक तडाखेबंद फलंदाज उपस्थित आहे. तोपर्यंत आपण वळूया पुढच्या टॉसकडे. त्याच्यामध्ये कोण चांगला फलंदाज गोलंदाज माहिती आहे का तुम्हाला? हा तुमचा फलंदाज तुम्हाला इथे ना सूरज ऑलराऊंडर आहे, तो खामगाव वन मॅन शो आहे. सूरज हा कर्जायचा. आणि लेफ्ट मध्ये ना साहिल आहे ना, एक नंबर भारी बॉलर आहे, फक्त बॉलर आहे, बॅटिंग नाही करत. साहिल येणार नाहीये चला तर बोलूया टॉस कडे, कारण की आता टॉस होणार आहे पहिल्या राऊंड मधला. कर्दळ देवी प्रसन्न खामगाव यांचा कर्णधार उपस्थित राहायचंय. धन्यवाद साहेब, खूप सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेपवाडी गौडवाडी. हॅलो, खामगाव आणि लेप. हॅलो, खामगाव गौडवाडी आणि लेप दोन्ही संघांना विनंती करतोय ताबडतोब करणाऱ्या नाणेफेकीसाठी यायचा उशीर झालेला आहे दोन्ही संघांना. आपण उपस्थित नाही राहिलो तर जो संघाचा कर्णधार प्रथम उपस्थित असेल 3 मिनिटाचा वेळ आपण आधीच जाहीर केलेला होता, नाही आला तर 2 रनांची पॅनल्टी आहे. ओके, येस, ओके. यादव सहाय्यक समिती गोविले विभाग मुंबई शाखा आयोजित शिवमय चषक 2024 आताच देणगी म्हणून देणगीच्या स्वरूपामध्ये आर्थिक स्वरूपामध्ये रक्कम आलेली आहे. श्री सुरेश गणपत बाटे गौरवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यादव सहाय्यक समिती गोविले विभाग त्यांचा खरोखर मनपूर्वक आभार आहे. तसेच मनीष शिवराम लाड खामगाव गोलवाडी मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्याकडून देखील 501 रुपये आलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच क्रिश श्याम कांबळे खामगाव गोलवाडी यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांनी केलं मी काय हे श्री सुरेश गणपत बाटे गोलवाडी गावचे रहिवासी यांचं यादव समितीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी विलासदादा धुमाळ यांना विनंती करतोय त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाटे साहेबांनी. बाटे साहेब, यादव साहेब समितीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आल्याबद्दल मनापूर्वक आपले धन्यवाद देतो. थँक्यू. चला तर मंडळी, टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आता टॉस होणार आहे कर्दळ देवी प्रसन्न खामगाव विरुद्ध लेप गौलवाडी यांच्या दरम्यान. कॉल केला होता लेप गौलवाडी यांनी आणि जिंकलेला आहे टॉस खामगाव या संघाने. तर मग आता मी सकाळच्या सत्रापासून सगळ्यांना विनंती करत होतो की आता तुम्ही काय निवडणार आहात. प्रत्येकाने क्षेत्ररक्षण सांगितलंय, तुम्ही काय निवडताय? तुम्ही पण फिल्डिंगच निवडतात आहात. हॅलो, यादव साई समिती गोवले विभाग खामगाव गोवळवाडी. खरोखरच आज या ठिकाणी आम्हाला राधाकृष्ण युवा क्रिकेट संघ यांना संधी दिल्याबद्दल मी खरोखर सर्व आमचे बांधवांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय. धन्यवाद, धन्यवाद.
2 मिनिटं थांबा जरा आपण. चला लवकर पुन्हा एकदा वळूया खेळपट्टीकडे. 2 सेकंद हा 2 मिनिटं. क्षेत्ररक्षण निवडले आपण. आपलं फलंदाज जे आहे आता आपण एक सन्मान चिन्ह आपल्याला देतो ते आपण स्वीकार करून घ्यायचं. आपल्याला इथं उपस्थिती दर्शवलात. शुभम रिकामे. खरोखर पुन्हा एकदा वळूया बॅक टू द क्रिकेट खेळपट्टीकडे. फलंदाजी मार्कवर फलंदाज तयार दिनेश आणि गणेश. दिनेश आणि गणेश सोनजाई क्रिकेट संघ घोडेगुमचे नावाजलेली ही जोडी आणि खरोखरच आपल्या संघासाठी आता 49 धावांचं आव्हान आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुद्धा तितकाच तरबेज तो म्हणजे शुभम रिकामे. शुभम रिकामेच्या समोर असतील ते दिनेश काते आणि दिनेश काते आपल्या संघासाठी खरोखरच सलामीसाठी ओळखले जातात. DSK नावाने फेमस असलेले यादव सहाय्यक समितीचे गोवेले विभागातील शाखा मुंबईचा गाजलेला हा फलंदाज दिनेश काते यावेळेला पुन्हा एकदा आपल्या गावासाठी सज्ज फलंदाजी मार्कवर. मित्रांनो पुढचे सामने होणार आहेत त्यांना मी विनंती करतोय 4:30 वाजलेले आहेत. कृपया कोणीही वेळ वाया घालवू नये आणि ज्यावेळेस कमिटीची ज्या सूचना येतील त्याचं पालन करावा. कारण वाजले 4:30 आणि संपूर्ण अजून सामना बाकी आहे. फक्त पहिल्या राऊंडचे अजून 7च सामने झालेले आहेत. मित्रांची नोंद घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. खरोखरच आपल्या घोडेगुम गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष विठोबा महाडिक साहेब यांच्याकडून घोडेगुम गावाकडून सोमते क्रिकेट संघाकडून कोणी षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी यावेळेला फलंदाजी मार्कवर फलंदाज तयार तो म्हणजे गणेश. खरोखरच आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. गोवेले विभागातील घोडेगुम गावातील गणेश 49 धावांचं आव्हान आणि 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभम रिकामे विरुद्ध गणेश खेडेकर यावेळेला. गणपत कोहली राजस्थानवरून आहे. प्रत्येक विकेटसाठी मोरुणे संघाला राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने पूल केलेला आहे. लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात आहे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग फंबल झाली. फेकेपर्यंत इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ज्या प्रकारे घोडेगुम गावासाठी सोमजाई क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकाराला 100 रुपये त्याचप्रमाणे मोरवणे गावाच्या प्रत्येक बॉलरसाठी सुद्धा सुवर्ण संधी गणपत कोळी साहेब राजस्थान यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी मोरवण्याच्या प्रत्येक बॉलरला 100 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित झालेलं आहे. खरोखरच दलपत कोळी साहेब खरोखर खूप खूप आभार. पुढचा चेंडू यावेळेला गणेशच्या बॅटमधून चेंडू त्याला दिशेने आरपार सीमापार षटकार. नक्कीच हा चेंडू जवळपास ट्रॉफीच्या बाजूलाच पडला. त्यांचं लक्ष कुठे आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पहिल्या नंबरच्या ट्रॉफीकडे आपलं लक्ष गोलंदाजीच्या मार्फत पडलेला चेंडू फेकून इथपर्यंत टाकला आणि दाखवला आज मी बाहुबली आहे. आज मी विचार करून आलेलो आहे की आज मोठे मोठे फटके लगावणार आणि संघाला जिंकून देणार. कारण की आव्हान जे आहे ते 49 धावांचं आहे. ते मोडीत काढायचं असेल तर पहिल्या चेंडूपासून सुरुवात करावी लागेल. खरोखर सर गणेश हा त्याच्या कॅल्क्युलेशनच्या गेमसाठी ओळखला जातो कारण प्रत्येक चेंडू तो कॅल्क्युलेट करून खेळत असतो आणि यावेळेला मात्र गणेशचा फटका फसला. चेंडू गेला मिड विकेटचा खेळाडू संकेतच्या हातामध्ये. गणेशची गेली विकेट. गणेशला माघारी परतावं लागेल आणि इथे 100 रुपयाचं पारितोषिक दलपत कोहली साहेबांकडून पटकावल्याचे. शुभम रिकामे मोरवणे गावचा एक अनुभवी गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी आणि फिल्डिंगसाठी म्हणून जो ओळखला जातो तो शुभम यावेळेला आपल्या संघासाठी धावून आला. गणेशला त्यांनी माघारी धाडलं आणि आता नवीन फलंदाजी मार्कवर पांडुरंग घोडेगुम गावचा एक गाजलेला सितारा. आता स्ट्रायकर एंडवरती येत आहेत ते म्हणजे पांडुरंग. आता सध्या पांडुरंग देवाशीच प्रार्थना करावी लागणार आहे कारण की आता पांडुरंगाच्या त्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जुन्या मूर्त्या सापडल्यात. ही लेटेस्ट न्यूज आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी जर कुणाला कळलं नसेल तर युट्यूब सर्च करा, गुगल सर्च करा, न्यूज चॅनल पहा, तुम्हाला माहिती पडणार आहे. कारण की आपल्याला जुना खजाना सापडलेला आहे. त्यामध्ये जुनी पांडुरंगाची मूर्ती अजून त्याचबरोबर ती बऱ्याच अजून 2-3 मूर्त्या सापडल्या त्यांचा सुद्धा अभ्यास चालू आहे. तर वळूया आता या पांडुरंगाकडे जो आता स्ट्रायकर एंडवरती आलेला आहे आणि त्याच्याकडनं मोठ्या फटक्याची आता आतिषबाजीची गरज आहे संघाला.
बघा पहिला चेंडू लेक्चरच्या दिशेने पूल केला. रोहित शर्माचा फेवरेट शॉट मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू 2-3 टप्प्या पार. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. खरोखरच सोमजाई क्रिकेट संघाला इथे सामना चेंज करायचा असेल तर गेम चेंजर म्हणून त्याला उभं राहावं लागेल. पुढच्या 3 षटक इथे फलंदाजी करावं लागेल. तो फलंदाज आणि त्याच्या फलंदाजीचं नक्कीच दडपण घेतलंय 16 गावांनी. तो फलंदाज म्हणजे पांडुरंग आपल्या संघासाठी इथे 1 डाऊन बॅट्समन आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललंय. धावांचा श्री गणेशा केलाय आपल्या संघासाठी तो पांडुरंग. नक्कीच या पांडुरंगाला श्री गणेशा करायची गरज नाहीये. स्वतः खुद्द पांडुरंग त्याच अवतारामध्ये उभं राहिले का काय, कारण की पहिल्याच चेंडूवरती आपला फॉर्म इनफॉर्म आहे हे दाखवण्याचं काम इथे पांडुरंगाने केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत जागा टिपली, निशाणा घेतला आणि बरोबर रिकाम्या जागा भरल्या. 1 गुण तर नक्की मिळालं. श्री समर्थनगरचे रहिवासी सन्माननीय श्री रमणजी बाटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. दादांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं समितीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पांडुरंगाला. बघा यावेळेला पुन्हा एकदा रोहित शर्माचा फेवरेट शॉट. मात्र यावेळेला चेंडू गेलाय. जीपीएसने शोधावं लागणार आहे कारण त्याची लोकेशन आता जंगल आहे, सापडणार नाहीये. खणखणीत षटकार. खरोखरच जंगलाच्या दिशेने केलाय मंगल. जंगल नाही अमंगल, कारण फलंदाजी करतोय तो पांडुरंग आपल्या संघासाठी. फायनलच्या दिशेने आलेला दुसरा फटका. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर षटकार, कारण फलंदाजी करतोय तो आर पार सीमा पार. पांडुरंग पेल्लेकर आपल्या गावचा खरोखर गाजलेला फलंदाज, ज्याच्या फलंदाजीसाठी खरोखरच अनेक गावामध्ये अनेक मैदानामध्ये ज्यांनी मैदान गाजवलं, स्वतःचं नाव फेमस केलं असा फलंदाज यावेळेला मोरवणे संघासमोर खरोखर नक्कीच दडपण असेल ते पांडुरंग आणि दिनेशच्या फलंदाजीचं. परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच सुसज्ज अशी गोलंदाजी पाहायला मिळते, कारण मोरवणे गावाकडून संकेत असतील, किरण असतील, त्याचबरोबर आशिष असतील, राकेश असतील, खरोखर खूप सुरेख असे गोलंदाज त्यांच्याकडून पाहायला मिळतात. आणि बघूया आता दुसरं षटक संघाकडून कोणता गोलंदाज घेऊन येतोय. मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो. 2022 मध्ये ज्या पद्धतीने नियम बदलले गेले की एखादा जर खेळाडू कॅच हवेमध्ये उडवतोय आणि त्या दरम्यान जर स्ट्राईक बदलली तर नॉन स्ट्रायकर एंडवरचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती येत होता. अशाच पद्धतीचं वातावरण इथे निर्माण झालं होतं. दिनेशला विचार केला होता की मला स्ट्राईक मिळेल, मात्र नवीन आयसीसीच्या नियमानुसार जो खेळाडू कॅच बाद झालेला असेल, स्ट्राईक बदलली त्याशी घेणं देणं नाहीये. आपल्याला नवीन खेळाडूच पुन्हा स्ट्राईक वरती येणार आहे. पांडुरंग पुन्हा स्ट्राईक वरती आला. 19 धावा झालेल्या आहेत. पांडुरंग त्यामुळे स्ट्राईक वरती आला आणि 2 चेंडूंवरती 10 धावा पटकावल्या त्यांनी. खरोखर सर नवीन बॅट्समॅन इज ऑन स्ट्राईक. खरोखर हा नियम खरोखर एक चांगलाच भावलेला आहे सोमजाई क्रिकेट संघासाठी, कारण फलंदाजी मागून आला होता तो पांडुरंगाने 2 चेंडूमध्ये 10 धावा गोळा केल्या. आता पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज दिनेश काटे, गोडेगुंपावचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं, लेग साईडचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं, हा दिनेश काटे यावेळेला गोलंदाजी मागून गोलंदाज तयार येते. प्रितेश बघूया पुढचा चेंडू यावेळेला काय करतात गोलंदाज. यावेळेला दिनेशच्या बॅटमधून चेंडू झाला स्क्वेअरलेगच्या दिशेने. पुन्हा एकदा ट्रॉफीकडे 6 धावांसाठी आर पार सीमा पार. खणखणीत षटकार. कहते ना खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. पांडुरंगाला बघून इथं दिनेशने सुद्धा आपले रंग बदलले. मग तो पांडुरंग एकटाच मारतोय षटकार. माझं नाव पण लिस्ट मध्ये ऍड करून घ्या, मी सुद्धा लगावणार षटकार. लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पटकावलेला हा चेंडू गेला सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. खरोखरच विठोबा महाडिक साहेबांचे खिसे रिकामे करायचे काम दोन्ही फलंदाज इथे करतात. पुढचा चेंडू यावेळेला दिनेशचा त्रिफळा उद्ध्वस्त. दिनेशला जावं लागेल माघारी, कारण गोलंदाजी केली होती प्रितेश याने. खरोखर सुरेख गोलंदाजी आणि दिनेशला माघारी धाडण्यात यश. आता बघूया पुढील फलंदाज. पूर्णपणे संघाची धुरा ती आहे आता पांडुरंगाच्या खांद्यावरती आणि पांडुरंगाचा धावा करत सोमजाई क्रिकेट संघ इथे सामना फिरवतो का. परंतु नवीन फलंदाजी मार्कवर येत आहेत ते संकेत. नक्कीच अपेक्षा होत्या दिनेश यांच्याकडनं की मोठे फटके लावतील. दिनेश खात्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे, तरुण आहे. त्यांना पाहिल्यानंतर मला शुभमन गिलची आठवण येते, कारण की शुभमन गिल पण त्याच पद्धतीने मैदानामध्ये आला होता आणि ज्या पद्धतीने दिनेश आलेला आहे आणि अशा पद्धतीने फटके लावले होते. मात्र एका षटकारानंतर यावेळेला त्यांना मात्र हा चेंडूवरती टिपता आला नाहीये चेंडू आणि झाला गडी बाद विकेटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश कशा पद्धतीने मारा करतात. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, मात्र नंतर कमबॅक केला. यावेळेस सुद्धा शॉर्ट पिच पडलेला चेंडू. काहीसा फलंदाज सुद्धा अपील करत आहेत, पंचांकडे दाद मागतात, मात्र पंचांनी गोलंदाजाच्या दिशेने निर्णय दिलेला आहे. हा निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या मात्र 25 वरती स्थिरावलेली आहे.
दलपत कोळी राजस्थान यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये पारितोषिक. तेच पारितोषिक बोरवण्याच्या प्रितेश याने पटकावलंय. खरोखर सामना संपल्यानंतर आपल्या पारितोषिकांची रक्कम घेऊन जायची आहे. दलपत कोळी साहेब खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू यावेळेला स्ट्राईकवर येतो. संकेत मोडगुम प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जो होता तो संकेत. यावेळेला मात्र संकेतला चेंडू काही कळला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा लगातार 2 निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रितेश यांच्या माध्यमातून. नक्कीच पांडुरंगाला जोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरती अडकवून ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला ही मजल मारताना थोडीशी अडचण होणार आहे. त्यामुळे एक धाव काढून पांडुरंगाला स्ट्राईक द्यावी अशा पद्धतीचा थोडा विचार होता. मात्र आता फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कशा पद्धतीने आता निर्णय घेणार फलंदाज संकेत. 2 चेंडू डॉट झालेले आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती पांडुरंग तिकडेच उभा आहे. गोलंदाजी सध्या कमबॅक मध्ये आलेला प्रितेश पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. मात्र लगातार 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये आणि हा आता 4था चेंडू त्याची धाव नाहीये कारण की हा सुद्धा पांडुरंग बाद झालेला आहे. यावेळेला त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पांडुरंगाला ब्रेक दिला का काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण की इथे पांडुरंग बाद होऊन पुन्हा डगआउट मध्ये. मोठा हादरा या ठिकाणी लागलेला आहे तो घोडेबोम संघाला. कॉमेंटेटरचा आवाज बसला कारण की जिंकण्यासाठी 7 चेंडू 24 धावांची गरज आहे की 2024 साठी ज्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये सहकार्य केलं अशा आमचे समर्थनगरचे रहिवासी सन्माननीय रमणजी बाटे साहेब यांचा सत्कार मी भावेश भाडे यांना विनंती करतोय. दादांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. दादा धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथं आला त्याच्याबद्दल आपल्या मनापूर्वक आभार. पुढील होणारा जो सामना आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण सज्ज राहायचं आहे मित्रांनो. वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे वेळाअभावी काही डिसिजन घेऊ शकते कमिटी म्हणून सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. यावेळेला लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट पहिला चेंडू मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. एकच धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 26. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. शेवटचं शतक शिल्लक आहे. 6 चेंडू 23 धावा. आमची जेव्हा डिटेल झालेली ना तेव्हा हे दोघं बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर होते. आता काय नाही रोशन आणि संकेत 6 चेंडू 23 धावांची गरज. पुढचा संघ जो असणार आहे त्याने रेडी राहायचा कारण आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. करजाई देवी प्रसन्न खामगाव या संघाच्या कर्णधारांना विनंती आपण क्षेत्ररक्षणासाठी आपले खेळाडू तैनात ठेवायचे आहेत तयार ठेवायचे आहेत. 6 चेंडू आणि 23 धावा. फलंदाजीवर फलंदाज तयार तो आहे रोशन टसाल. रोशन टसाल हा सुद्धा सामना पलटवू शकतो कारण सोमदेव क्रिकेट संघासाठी अनेक सामने ज्यांनी चेंज केले असा फलंदाज रोशन टसाल यावेळेला स्ट्राईकवर. 6 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते प्रवीण. खरोखर प्रवीणची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असेल आता रोशन याचा बघूया. प्रवीण विरुद्ध रोशन. यावेळेला रोशनच्या बॅटमधून चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. चेंडू आहे गॅपमध्ये आणि किती धावा मिळतील. खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण तिकडे झालंय का नाही. पंचांचा इशारा. 4 धावा. खरोखरच चांगली सुरुवात झाली आहे या षटकाची. आता 19 धावांचं आव्हान. 5 चेंडू 19 धावांची गरज. आव्हान मोठं नाहीये पण पाहायला गेलं तर कडक सुद्धा आहे कठीण सुद्धा आहे. मात्र या बोलतात ना इम्पॉसिबल असं काहीच नाही कारण का इम्पॉसिबल मध्येच दिलं असं आय एम पॉसिबल. मी हे शक्य करू शकतो. आता हे शक्य करू शकतो कारण की चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावसंख्या हवी आहे 19. बघूया पुन्हा एकदा रोशन टसाल आपल्या संघासाठी. यावेळेला गोलंदाजाची दिशा चुकली आहे का. पंचांचा इशारा. पंच मात्र तटस्थ. मला असं वाटतं निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता 4 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक चेंडू आरपार करायचा आहे रोशन यांना. बघूया पुढील गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. वाईट जाणार की काय असं वाटलं होतं फलंदाजाला मात्र स्विंग झाला. इनस्विंग होऊन आतमध्ये आला चेंडू त्यामुळे हा निर्धाव पडला. आता 4 चेंडू 19 धावांची गरज. डाऊन द ट्रॅक येऊन मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट खेळलेला खेळाडू तिथे नाहीये. बघा मैदानाला चाटत तुसत गोळीच्या वेगाने आग लावत चेंडू गेला सीमारेषेच्या पार. खणखणीत चौकार.
खरोखरच रोशन जरी इथे उभा राहिला आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडत गेली तर सामना आहे एक हाती पलटवू शकतो अशी ज्याच्यामध्ये हिंमत आहे तो रोशन टसाल आपल्या गावासाठी पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि सर्वांचं लक्ष येते रोशनच्या फलंदाजीकडे. आणि खरोखरच एक अनुभवी असा फलंदाज गेली 7-8 वर्ष आपल्या गावासाठी खरोखर मिडल ऑर्डर मध्ये फिनिशरची भूमिका निभावतो तो फलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सामन्यावर तो प्रवीण याचा. प्रवीण हा सुद्धा एक अनुभवी नावाजलेला गोलंदाज मोरवणे गावचा. पुढचा चेंडू 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. बघा शॉर्ट किपिंग केल्यामुळे डान्सिंग डाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकले नाहीयेत आणि हा चेंडू बघा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आता 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. शक्य असं टार्गेट मात्र एखादा वाईड आणि अतिरिक्त धाव नक्कीच मिळवून देऊ शकतो. जर तरचा प्रश्न आहे मात्र हा क्रिकेट आहे काहीही होऊ शकतो. तिथे संकेतने डॉट काढले ना आणि तो टीम करायचं या पांडुरंग आउट झाले नसते ना झाले रनआउट नाही व्हायला पाहिजे. कारण की आता संध्याकाळी खेळ लागतात आणि संकेतने डॉट केले ना. नवीन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात ते प्रसाद टसाल. खरोखरच घोडेबुम गावचं एक भविष्य म्हणून ज्यांना पाहिलं जातं आणि खरोखरच दिनेश गणेश पांडुरंग यांच्या नंतरला सोमजाई क्रिकेट संघाची धुरा ज्यांच्याकडे असेल गेल्या पुढची अनेक वर्ष आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतील ते प्रसाद. यावेळेला मात्र नॉन स्ट्राईकवर आणि रोशन टसाल. पुढचा चेंडू यावेळेला रोशनच्या बॅटमधून चेंडू चालू स्कोरच्या दिशेने हा सुद्धा आला अर्थात षटकार. कॉमेंटेटरला हेल्मेटचे प्रोव्हिजन करून द्या कारण की आता पंच आणि सगळ्या खेळाडूंचा इंटरेस्ट जो आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्येच आहे. बरेच फटके इकडे लागतात आहेत. पाहूया या षटकारानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40. 1 चेंडू 9 धावांची गरज. एखादा 9 आणि 1 षटकार त्यानंतर 1 चौकार मॅच जिंकून देऊ शकतो. कोणतीही अशक्य इथे सांगता येत नाहीये. 1 चेंडू आणि 9 धावा. खरोखरच प्रवीण आणि रोशन यांच्यात सुरू असलेला सामना मोरवणे विरोधात घोडेबुम. 1 चेंडू आणि 9 धावा. यावेळेला सुद्धा रोशनच्या बॅटमधून मिस हिट झालाय आणि कॉटन बॉल रोशनला माघारी परतावं लागेल. मोरवणे संघाचं खूप खूप अभिनंदन. पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलाय तो मोरवणे गावाने आणि खरोखरच सोमजाई क्रिकेट संघाचे खूप खूप आभार. आम्ही जायचा विचार करू. पुढील असणारा संघ खामगाव संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.